आपल्याला आठवते आणि आपण त्यामुळे जास्त व्याकुळही होतो. बरोबर. निराधार झाली माणसं. तर हाही चित्र नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर. आजच्या बुकब्रोच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आजचा जो एपिसोड आहे तो फक्त शब्दांवर बोलणारा नाही आहे. नाही, आता आपण नेहमी पुस्तकावर बोलतो, शब्दांवर बोलतो, शब्दाच्या आशयावर बोलतो, पण आज आपण चित्रांवर बोलणार आहोत. आज आपण रेषांवर बोलणार आहोत. अशा एका वेगळ्या पद्धतीच्या पुस्तकावर बोलणार आहोत, ज्याचं नाव देखील फार सुंदर आहे, चित्रालोक. आणि फार मोठे मराठीतले लेखक आज माझ्यासोबत आहेत. वसंत आबाजी डहाके सर. डहाके सर, तुमचं आधी मनापासून स्वागत करतो बुकब्रोमध्ये. सरांची खरं काही मी विस्तृत ओळख द्यायला नको. सगळ्या मराठीतल्या रसिकांना खरं माहिती आहे ते किती मोठे कवी आहेत, लेखक आहेत, समीक्षक आहेत. अनेक दशकं त्यांनी मराठी भाषेचं अध्यापन देखील केलेलं आहे. आणि आपण आता आज त्यांच्या सगळ्या साहित्य जाणीवेवर मात्र कधीतरी नंतर सविस्तर एक बुकब्रो एपिसोड करू. पण आज मात्र आपण बोलणार आहोत त्यांचं जे ताजं पुस्तक आलंय, पॉप्युलर प्रकाशनने प्रसिद्ध केलेलं चित्रालोक, त्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत. थेट जाऊया पहिल्या प्रश्नाला. सरांना पहिलाच जो प्रश्न विचारावा असं वाटतोय तो सर असा आहे की या अत्यंत सुंदर पुस्तकाचं जे पहिलंच आधी मुळात प्रकरण आहे त्याचं शीर्षकच आधी खेचून घेणार आहे. ते शीर्षक असं आहे की पाहणे ही एक कृती आहे. फार महत्वाचं आहे ते शीर्षक. आणि त्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की सरांनी अत्यंत दृश्यकलेच्या संदर्भातल्या, दृश्यकलेच्या आस्वादाच्या खरं संदर्भातल्या अनेक मूलभूत संकल्पनांना हात खोलवर घातलाय. आणि ते प्रकरण असंच घाईघाईत वाचण्यासारखं नाही, ते बारकाईने वाचण्यासारखं आहे. मला सर त्यातलं सगळ्यात आवडलं काय हे सांगतो. तुम्ही चित्रांचा अर्थ काय असं जेव्हा लोक विचारतात या संदर्भात लिहिता, आणि त्यात तुम्ही एक साधी व्याख्या वेगळ्या अर्थाने केली की चित्र बघितल्यावर जे जाणवतं तोच त्याचा अर्थ असतो. आणि तो फारच मला अर्थ जो होता त्याचा, जो व्याख्येचा, तो आवडला की शेवटी जे जाणवतं ते अखेर मोलाचं असतं. आणि प्रत्येक जाणवणारी गोष्ट काही शब्दात येईल असंही नाही. तर ते एक इतकं छान पद्धतीने जे तुम्ही सांगितले ते आपल्या बुकब्रोच्या जाणकार सगळ्या प्रेक्षकांसाठी थोडं जर विस्ताराने सांगू शकलात तर. आणि त्याच्या जोडीलाच त्याच प्रकरणामध्ये तुम्ही त्याचाच धागा घेऊन पुढे व्हॅन गॉगच्या स्टारी नाईट्स, हे जे खूप प्रसिद्ध चित्र आहे, सगळ्यांना माहिती असतं, त्याचे मग्स असतात, पडदे असतात, सगळं असतं. तर त्याच्यावरही एक वेगळा लाईट टाकलाय. तर दोन्ही विषयी सांगा. चित्राविषयीचा अर्थ याच्याविषयी आधी आपण म्हणू की कविता आपण वाचतो. कविता वाचतो म्हणजे काय वाचतो? शब्द वाचतो. एका शब्दापुढे ठेवलेला दुसरा शब्द, ती सगळी ओळ, त्यातली लय, शब्दांचा नाद, हे सगळं आपण वाचत असतो. पण त्याही पलीकडे आपण त्या शब्दांचा, त्या ओळींचा अर्थ आपल्या मनात निर्माण होतो. आणि एका ओळीनंतर दुसरी ओळ, तिसरी ओळ, जी काही असतील त्या कवितेतल्या ओळी, त्या सगळ्या ओळींचा एक संकलित अर्थ आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. जेव्हा आपण चित्राकडे पाहतो तेव्हा तिथं काय असतं? तिथं रंग असतात, रेषा असतात, काही दृश्य असतात, एखादी वस्तू असते, प्राणी किंवा मनुष्य, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. हे सगळं पाहत असताना एका रंगाची संवेदना आपल्या मनात होत असेल, लगेच नजर दुसरीकडे जाते, दुसऱ्या रंगाची संवेदना होते, आणि आपण एका पुढे एक हा जो रंग ठेवलेला आहे त्यांनी चकित देखील होतो. आणि त्या दोन्ही रंगांच्या छटा आपल्या मनामध्ये उमटत असतात. हे सगळं पाहत असताना एकंदरीत सगळे पदार्थ, वस्तू आणि मांडणी त्याची, आणि ते किती जवळ आणि दूर आहेत ते विषय, हे सगळं आपल्या मनामध्ये नजरेने आपण टिपत असतो. इतक्या बारकाईने आपण चित्र पाहत असतोच खरं तर. आणि ते पाहिल्यानंतर मग आपल्या मनात त्या चित्रकृतीचा एकंदरीत आशय मनामध्ये जन्माला येतो की हे काय आहे. तर हे एक निसर्ग चित्र आहे असं सुरुवातीला आपल्याला वाटेल. नंतर या निसर्ग चित्रात काय झाडं दाखवलेली आहेत, पण ती झाडं पिवळटलेली आहेत, हे आपण टिपतो. आणि मग त्या मागचं जे आकाश आहे काळसर भगवं आहे. म्हणजे हे भगवं काळसर आकाश आणि ही पिवळटलेली झाडं, म्हणजे हे काही नुसतं आपण रोज पाहतो ते निसर्गाचं दृश्य नव्हे.
हा कलावंत आतून पिळवटलेला आहे, म्हणून या चित्रामध्ये ही पिळवटलेली झाडं आहेत. याच्या मनामध्ये अंधार, उजेड, आशा, निराशा, दुःख ह्या गोष्टी असतील आणि म्हणून ते रंग तशा प्रकारचे आलेले असतील. हा सगळा आपला अंदाज असतो, आपल्याला याची काही माहिती नसते. परंतु हे पाहत असताना आपण जे टिपत असतो त्यातून मग एक खिन्न असा मूड चित्रकाराचा तो कदाचित त्या चित्रातून व्यक्त झालेला आहे. या पलीकडे अर्थ काय? हाच अर्थ आहे, असं आपल्याला वाटतं. असं अनेक चित्रांच्या बाबतीमध्ये. पण काही ठिकाणी चित्र याहून जास्त बोलतात. म्हणजे एखादी सामाजिक स्थिती असते, एखादा अपघात असतो, काही घरं पडलेली असतात. अशा गोष्टी जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा सामाजिक वास्तवाने विचलित होत जातो आणि त्याची आठवण आपल्याला हे चित्र करून देत असतं की बुलडोझर आहे, घरं पडलेली आहेत. हे दृश्य आपण जेव्हा चित्रात पाहतो तेव्हा समाजात, आपल्या शहरात, गावात घडणारी अशी एखादी घटना आपल्याला आठवते आणि आपण त्यामुळे जास्त व्याकुळही होतो. निराधार झाली माणसं. तर हाही चित्राचा अर्थच असतो. त्या चित्राने विशिष्ट खुणा, मी त्याला खुणा म्हणतो, बुलडोझर असेल किंवा घरं पडलेली असेल, ढिगारे असतील, तर ह्या खुणा आहेत, चिन्ह आहेत आणि त्या चिन्हांचा मागोवा आपण घेत जातो. तेव्हा ही उद्ध्वस्तता, निराधार झालेली माणसं, हे सगळं आपल्याला दिसायला लागतं. असा तो अर्थ साधारणपणे मनामध्ये येतो. हे बहुतेक कुठल्याही चित्रांच्या बाबतीमध्ये घडत असतं. आता काही ठिकाणी खरोखर आपला शब्द वापरायचा म्हणजे पंचायत होते. ती कशी की वासुदेव गायदोंडे यांची चित्र पाहताना काय अर्थ मनात येतो, काय आशय आहे, हा प्रश्न आहे. असं अनेकांनी विचारलाय आणि समजत नाही असं म्हटलंय. तर संगीतामध्ये जसं सतार आहे किंवा सरोद आहे, नाद आपल्या कानावर ऐकतो. आपल्याला माहिती असेल तर हा राग ऐर भैरव आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा बागेश्री आहे, असे नावं आपण सांगू शकतो. पण ते सगळं वाजत असताना काय अर्थ निर्माण होतो, एक भावस्थिती निर्माण होते. इथे आपण शब्दांनी काही अर्थ सांगावा असं राहतच नाही. तसंच वासुदेव गायतोंडे यांची ती चित्र पाहत असताना रंग, त्याच्या छटा, एकही वस्तू, ऑब्जेक्ट नाही, निव्वळ रंग आहे. या रंगांचं जे संयोजन त्यांनी केलेलं असतं त्यांनी एक रूपबंध तयार होतो आणि तो रूपबंध संगीतातील एखाद्या बांधणीसारखा असतो. आणि म्हणून तिथे जसं शब्दामध्ये अर्थ आपण सांगता आला पाहिजे असं नसतं, तसं इथे सुद्धा शब्दात अर्थ सांगता येत नाही. ही भिन्न भिन्न प्रकारची चित्र आहेत आणि प्रत्येकच चित्र याच पद्धतीचं असेल असंही नाही आणि प्रत्येक चित्राचा अर्थ सांगता सुद्धा येणार नाही. पण मी आणखी एक तुम्हाला 2 चित्रांचा उल्लेख, आता आपण एका चित्राचा उल्लेख केला आहे. एक चित्र सुधीर पटवर्धन यांचं आहे. ते मुंबईतल्या पारशी हॉटेलमधलं आहे आणि ती हॉटेल आता हळूहळू नाहीशी झालेली आहे. तर तिथलं एक दृश्य, एक गृहस्थ बसलेला आहे, पांढरा चेहरा आहे त्याचा, पोशाखही पांढरा आहे, एकटाच टेबलाशी बसलेला आहे आणि मागे हॉटेलमधले ग्राहक आहेत. ते पारशी हॉटेलचं जे विशिष्ट रचना असते ते सगळं मी पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा आपली नजर या एकाकी बसलेल्या व्यक्तीवरच केंद्रित होते आणि त्याकडे पाहिल्याबरोबर ध्यानात येतं की ही हॉटेलची गजबज जरी असली तरी हा मनुष्य आतून एकाकी. तो एकटाच टेबलाशी बसलाय म्हणून नव्हे, तर खरोखरच तो एकलेपण त्याचं सगळं निथळत असतं त्या चित्रामधून आणि त्यालाही पार्श्वभूमी. आता त्याला कदाचित सांस्कृतिक, सामाजिक पार्श्वभूमी देखील असू शकेल. कदाचित हे आता मरू घातलेली संस्कृती आहे, हे आता मुंबईसारख्या शहरातून सुद्धा नाहीशी होणार, असं काही एक अर्थ आपल्या डोक्यामध्ये यायला लागतो. पण अंतिमतः मनामध्ये एकच भावना शिल्लक राहते की हे माणसाचं एकाकीपण सुधीर पटवर्धन यांनी इथे चित्रित केलेलं आहे.
वानगाचं जे चित्र आहे ते मला असं जाणवलं जेव्हा पहिल्यांदा मी ते छायाचित्रामध्येच पाहिलं हम्म, की वर ते तारकाखचित आकाश आहे हम्म, आणि खाली एक खेड आहे. हम्म. ती चर्चची शिखरं उंच ती हो. आपल्याला दिसतात बरोबर. आणि पुन्हा वर जेव्हा नजर जाते हम्म, त्या व्हॅन गॉगच्या शैलीचं एक लक्षण तुमच्या लक्षात हम्म. आलं असेल हम्म, की ते तुटक असतात त्यांच्या रेषा. हम्म. वेगवान फटकारे असतात पण रेषा तुटक असतात तुटक असतात. आणि खूप चित्रामध्ये ते वर्तुळाकार बरोबर रंगांची योजना करतात. बरोबर आहे. म्हणजे भोवरे गरगरतायत हम्म, हम्म. असा एक जाणीव आपल्या मनामध्ये वा. होतं. मला तर वाटलं की हे वरचं जे आकाश आहे हम्म. ते खाली असलेल्या खेड्यावर कोसळणार तर नाही हो. बर. असा तो एक भास मला ते चित्र पाहिल्यावर झालं की हे मग काही साधं चित्र नाही आहे. हे नुसतं लँडस्केप म्हणता येईल असं नाही. असं नाही. त्याला असं जाणवलेलं आहे कलावंताला. हम्म. आणि ती झाडं मगाशी उल्लेख जो केला की ती हो. पिवळटलेली झाडं, खरं. तर तेव्हा हे त्याच्या मनाचं चित्र असू शकेल. त्यांनी जे काही अनुभव आतापर्यंत आयुष्यात घेतले त्याचं रिफ्लेक्शन असू शकेल. पण एकंदरीत ते काही एका साध्या खेड्याचं चित्र नक्कीच नाही आहे. स्टारी नाईट नाव आहेच, खरोखरच ती तारकाखचित रात्र आहे. पण ती रात्र कशी आहे, ती जणू काही आपल्याला आपल्या अंगावरच कोसळणारी ती रात्र आहे. असं काहीतरी एक निसर्गातलं सुद्धा जे भीषण सुंदर हे विरोधी शब्द आहेत पण तसं ते परंतु तसं ते आहे आणि ते त्या चित्रातून जाणवलं. क्या बात आहे. विन्सेंट व्हॅन गॉगचं हे स्टारी नाईट चित्र मी 100% सर तुम्हाला सांगतो की इथे सगळ्यांनी बघितलं असेल, पण या पद्धतीने त्याच्याकडे सगळ्यांनी बघितलं असेल असं नाही. अनेकांचं तर फक्त आधी वरती त्या आकाशाकडेच त्या वर्तुळांकडेच भोवऱ्यांसारख्या लक्ष जातं. खाली गाव आहे इथेही आधी लक्ष जात नाही मुळात. म्हणजे ते जे काळोखलेलं गाव आहे तिथे. तर मला असं वाटतं की बारकाईने बघणं, ध्यानपूर्वक एखादी कुठलीही कला आस्वाद घेताना आपण अभ्यासणं ही गोष्ट महत्वाची असते, जे तुमच्या आता बोलण्यातनं फार प्रकर्षाने दिसलं. एक माझा व्यक्तिगत अनुभव पुढच्या प्रश्नाकडे जाताना सांगतो व्हॅन गॉगच्या संदर्भात. मागच्या वर्षी पॅरिसमध्ये मी गेलो होतो आणि तिथे व्हॅन गॉगची बरीच चित्र एका तिथल्या आहेत संग्रहालयामध्ये. तर तिथे बघताना ती आधी सगळी त्याची तुलनेने म्हणजे काय फार प्रसिद्ध नसलेली अशी चित्र आहे आणि नंतर मात्र त्याचं जे सेल्फ पोर्ट्रेटचं एक प्रसिद्ध चित्र आहे ते आहे. तर त्याचा सगळा उदास मूड खरोखरी इतका आपल्याला आज जाणवतो की कळलं काही नाही बुद्धीला तरी थेट तुमच्या डोळ्यातनं पाणी येऊ शकतं आणि फार मन माझं जड झालं तिथे. आणि नंतर मग दुसऱ्या पुढच्या सेक्शनमध्ये आम्ही गेल्यावर त्याची जी फुलांची चित्र आहेत, त्यांनी जी परडी केल्यासारखी जी ठेवलेली आहेत ती जेव्हा बघितली तेव्हा मला फार दिलासा वाटला की निदान या गोष्टींनी तरी त्या चित्रकाराला आनंद मिळाला, कारण याने आपल्याला मिळतोय. त्यामुळे जी कलेची आवाहकता असते ती प्रत्येक वेळी तर्काच्या काही चाळणीतनं जायला पाहिजे अशी नसते. कधी थेट एका म्हणजे थेट तुमच्याशी कला तुमच्या आतल्या हृदयाशी बोलू शकते. तर ते तुमचं हे प्रिन्सिपल मला फारच आवडलंय की पाहणे ही एक कृती आहे, ती सजगपणे करायची कृती आणि त्यानंतर त्याचा अर्थ मात्र अमूर्तपणे भेटतो. पाश्चात्य आपण चित्रकारांवर नंतर अधिक बोलूच, पण तुम्ही आता सुधीर पटवर्धनांचा उल्लेख त्यांच्या एका चित्राचा केला म्हणून त्यांच्या चित्रांवर तुम्ही खूप सविस्तर खरं या पुस्तकामध्ये गेले. त्यांच्या अनेक चित्रांविषयी तुम्ही सांगितलं. तर आणि जे मला वाटतं मुखपृष्ठ आहे या आपल्या पुस्तकाचं ते देखील त्यांचंच आहे. तर काय नक्की त्यांचा चित्रांचा कुठला आलोक आहे जो तुम्हाला तुमचा हक्काचा असा वाटतो? बरोबर. आता मगाशी मी वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राबाबत सांगितलं. मी असा फरक करत नाही, म्हणजे हे अमूर्त चित्र आहे आणि ते मूर्त चित्र आहे, पण तरी स्वभाव जो असतो त्या चित्रकारांच्या चित्रांचा तो वेगवेगळा असू शकतो. तसं पटवर्धनांच्या चित्रांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यामध्ये कथ्य असतं, नॅरेटिव्ह असतं, गोष्ट असते आणि ती गोष्ट संबंध त्या चित्राला त्या गोष्टीने व्यापून टाकलेलं असतं. त्यातून आपण वाचतो ती गोष्ट, जणू काही आपण चित्र नाही पाहत, गोष्टच जणू काही वाचतोय. आता हे या चित्रालोकच्या मुखपृष्ठावर जे चित्र घेतलं ते इथे अर्धाच घेतलाय मी, त्याचा आणखी एक अर्धा भाग पलीकडे आहे. ते इनर रूम नावाचं चित्र आहे आणि या इनर रूम
हा जो शब्द आहे तो इतका गंभीर या चित्रामध्ये दिसतो आपल्याला वा की एकीकडे ही स्त्री एकटी स्त्री आहे बाहेर कुठेतरी विमनस्करीतेनं पाहते आहे बरोबर. खिडकीच्या बाहेर. बरोबर तिकडे एक हिरवा तुकडा फक्त आपल्याला दिसतो, थोडा एक निळा आकाशाचा तुकडा दिसतो आणि पलीकडे ती रूम आहे, इनर रूम आहे आणि त्या पलीकडे एक मनुष्य बसलेला आहे. एक पाळण्यामध्ये एक बाळ आहे आणि तिकडे एक चित्र लावलेलं आहे. वा. असं ते पूर्ण चित्र आहे. वा. पण हा जो इनर रूम नावाचा जो मधला भाग आहे तो पॅसेज आहे आणि तिकडे आपल्याला ती खोली अंधुकपणे दिसते वा. आणि ओळीने माणसे तिकडे निजलेली आहेत. मला तर असं वाटलं की ती निजलेली नाही, ती मेलेली माणसं आहे, इतकी अचेतन पद्धतीनं. तर हे स्वाभाविकच आहे, हे काही वास्तव चित्र नाहीये, पण वास्तवाचा जो अर्थ चित्रकाराच्या मनात आला त्याची ती अभिव्यक्ती आहे. की शक्य आहे की आपण असं म्हणू शकू की ही दोन माणसं, इकडे स्त्री ते पुरुष ते बाळ, यामुळे कुटुंब असावं. पण या कुटुंबांच्या आत, या कुटुंबाच्या सदस्यांच्या मनात काहीतरी असं दडलेलं आहे जे त्या इनर रूमने प्रकाशित केलेलं आहे. की असे अनेक इच्छा आकांक्षा यांच्या मेलेल्या इच्छा त्या असू शकतात. असं म्हणजे शेक्सपियरच्या भाषेतली इच्छांची भूत शक्य आहे असं वाटतं. तर त्यांच्या मग आता हे एकच असं चित्र असं आहे नाही. एक चित्र आहे ज्यामध्ये एक मनुष्य मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे आणि बाकी नातलग आहे, मुलगा आहे, सून आहे, एक छोटं मूल खेळते आहे, हॉस्पिटलची जी बाई आहे ती झाडते आहे आणि एक गृहस्थ त्या बेडवरच बसले आहे आणि कुणाशी तरी फोनवर बोलतायत. स्वतः चित्रकार सुधीर पटवर्धनांनी याचा जो अर्थ लावलाय तो मला इतका गंभीर वाटला आहे की एखादा माणूस हा लवकर मृत्यू का पावत नाही किंवा लवकर बरा तरी का होत नाही, म्हणजे आमची सुटका तरी का होत नाही, हा एक जो भाव लोकांच्या मनात असतो तो भाव आपल्याला त्या सगळ्या आकृती, त्यांची मांडणी आणि त्या सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे या सगळ्यांना जणू काही एक रेघ मारलेली आहे. ते छोटं मूल तिथे आहे, ते एक लहानशी मोटार आहे आणि ते बिछाण्याखाली ते चाललेली आहे, खेळते, आपल्याच आनंदात ते मूल आहे आणि या मोठ्या माणसांच्या जगाशी जणू काही त्याचा काही संबंधच नाही आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ज्या कथा आपल्या चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत त्यातून समाजाचं आणि समाजातील व्यक्तींच्या मनांचं दर्शन होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी मला जाणवतात. म्हणजे आर्थिक सामाजिक दृष्टीनं जी काही वर्गवारी आहे ती पण जाणवते, त्याचबरोबर मानसिकता, जी माणसाची विचार करण्याची पद्धती. बरोबर. एका ठिकाणी आहे की लोक उद्युक्त आहे हिंसा करायला आणि पटवर्धन काय दाखवतात, रस्त्याच्या मधोमध एक वेड्या बाईला दाखवून देतात. हे मला वाटतं रागट हे ते चित्र आहे त्यांचं. खरंय. म्हणजे ते इतका त्याला छेद देऊन टाकतात की बाकीचे सगळे उद्युक्त आहेत जाळपोळ करायला आणि ह्या बाईला कसलं भान नाही आहे. म्हणजे काही भान नसणं हेच जणू काही या काळात महत्वाचं आहे की काय. असा विचार करायला लावणारी त्यांची चित्र आहेत आणि त्यामुळे मला त्यांच्या चित्राविषयी लिहावंसं वाटलं आणि आतापर्यंत लिहिलं मी वेगवेगळं. या पुस्तकामध्ये भारतीय चित्रकारही अनेक आहेत आणि परदेशी चित्रकार देखील अनेक आहेत. तर त्या दोघांच्या मध्ये काही तुम्हाला मूलभूत फरक आढळले का, किंवा अजून मी असं रिफ्रेश करेन की काही मूलभूत साम्य देखील आढळले का? कारण आपण नेहमी ते असंही बघतो की फरक ते आणि आपलं, पण कदाचित मूलभूत साम्यही असू शकतील, मूलभूत फरकही असू शकतील. तुम्हाला काय आढळले? जसं तो एडवर्ड सईदचं ओरिएंटलिझम आहे, तर ती जी पूर्वीची युरोसेंट्रिक विजन समजा होती, तर ती दृश्यकलेमध्ये देखील साहित्यासारखी होत होती का, पूर्वीपासनं काम करत होती का? आणि आत्ताच्या परिस्थितीत जे जागतिकीकरण इतकं मोठं झालं की जिथे सगळेजण शेवटी इंस्टाग्रामवर तेच रील बघतात, असा ज्या काळात आपण आता दृश्यकलेच्या, इथे खरंच
काही फरक राहणार आहेत का आता हा. पाश्चात्य जगातले आणि आपल्या भारतीय हो. जगातले दृश्यकले? त्या दृश्यकलेबाबत आपल्या विचार करायचा तर थोडासा इतिहास त्यात आहेच. म्हणजे भारतीय चित्रकार हे पाश्चात्य चित्रकारांनी प्रभावित केलेले आहेत. बरोबर. आणि त्यातला अत्यंत मूलभूत माणूस कोण तर पॉल क्ले असाही उच्चार करतात त्याचा. तो खरोखर वेगळी चालना देणारा असा चित्रकार. कलकत्त्यात जेव्हा प्रदर्शन भरलं होतं आणि त्यामध्ये पॉल क्लेची काही पेंटिंग झालेली होती. तर संबंध नवे जे भारतीय चित्रकार होते ते प्रभावित झालेले होते. सुरुवातीला काय झालं की एक प्रतिक्रिया म्हणून वसाहतवादी चित्रकला आपल्याला नको, काही भारतीय शैली त्या पद्धतीचं काही, पण तिथे पातळ रंग वापरणे या पलीकडे विशेष असं काही घडतच नव्हतं. तर तेव्हा मग ह्या नव्या नव्या गोष्टी जेव्हा येत गेल्या तेव्हा काही चित्रकारांना असं वाटलं की आधुनिक वाद, मॉडर्निझम जो आहे किंवा मॉडर्निटी जी आहे ती केवळ तिकडचीच आपण कशाला घ्यायची, आपली पण काहीतरी आहे ना. आणि त्याची मुळं जर आपण शोधली आपल्या चित्रकलेची तर आपली मिनिएचर टू डायमेन्शनल असून सुद्धा बरंच काही सांगते. तर त्या गोष्टीकडे आपण अधिक लक्ष देऊन जर आपलाच आधुनिकवाद जर विकसित केला तर काय हरकत आहे. तर याप्रमाणे जगदीश स्वामीनाथन यांचा हा विचार होता. आणि त्यांनी तुम्ही बघा की सुरुवातीला त्यांनी वास्तवनिष्ठ चित्र केली, परंतु हळूहळू ती बदलत गेली आणि भारताच्या संस्कृतीमधल्या ज्या काही प्रतीकांचा त्यांनी वापर केलेला आहे. बरोबर. आणि इथे सुद्धा अगदी ते पाश्चात्य प्रभावातून पूर्ण मुक्त होऊ शकले असं म्हणता नाहीत, कारण अतिवास्तववादाची छाया त्यांच्या चित्रावर दिसतेच आपल्याला. म्हणजे आकाशात ढग तरंगत असते वगैरे हे आपण पाहतो, पण दगड तरंगत असते हा जो काही भाग असतो तो अर्थात स्वाभाविकच आहे. युरोपमध्ये इतकी परिवर्तनं झाली होती चित्रकलेच्या संदर्भामध्ये की त्यांनी सरळ सरळ वास्तवनिष्ठ चित्र काढणं सोडूनच दिलं. आणि मग वेगवेगळ्या आता पिकासोने किती प्रयोग केले नाही का. म्हणजे तिकडेही आधुनिकवाद हा काही सरळसोट असा एक साचा बनला होता असं नाही. त्यात नवे नवे उत्क्रांती होतच गेली होती. वेगवेगळे चित्रकार वेगवेगळ्या गोष्टी आणत होते. अशा वेळी भारतीय चित्रकारांना सुद्धा अशी जाणीव झाली की आपले रंग वापरायचे, आपल्या प्रतिमा, आपली प्रतीक, आपल्या कथा, आपले आदिबंध असं एक भारतीयत्व ते असायला पाहिजे. मग यातून मग तुम्हाला मंजित बावाची चित्र बघा तुम्ही, किंवा आता सांगितल्याप्रमाणे जे स्वामीनाथन यांची चित्र, किंवा आपल्या आलमेलकर अनेक, किंवा बेंद्रे, सगळ्या चित्रकारांच्या संदर्भात तुम्हाला असं दिसून येईल की हे काही पुनरुज्जीवन नव्हतं, तर आपले स्रोत शोधणे आणि त्यातून द्रव्य घेणे आणि नव्याने रचना करणे. यामध्ये या सगळ्या चित्रकारांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून ही भारतीय चित्रकला आहे, ही पाश्चात्य नाही, स्वतंत्र. जरी ती आधी प्रभावित झालेली असेल तरी देखील ती आता मात्र वेगळ्या रस्त्याला गेलेली. एक इंटरेस्टिंग त्यात तुमचं अजून विधान मला फार वाटलं की चित्रकारांनी भरपूर वाचायला पाहिजे, चांगलं वाचायला पाहिजे असं तुम्ही लिहिलंय, म्हणजे साहित्य या अर्थाने. तर मला अनेकदा असं दिसतं की संगीत क्षेत्रात तरी मी बघितलंय की वाचन अनेकदा कमी असतं. म्हणजे सगळ्यांचं नाही, मोठ्या कलाकारांचं असतंच, पण अनेकदा असं संगीत क्षेत्रात एक दोन आमचे आहेत ते मला नेहमी म्हणतात आम्हाला वाचायला कशाला पाहिजे, आम्ही छान वाजवतोय, साहित्य काही आम्हाला लागत नाही. तर चित्रकारांना किंवा संगीत कलेतल्या सगळ्या कलाकारांना देखील वाचन हे का तुम्हाला महत्वाचं आहे असं वाटतं? म्हणजे अपरिहार्य का त्यांच्यासाठी देखील ते आहे? नाही, शेवटी आपण जेव्हा कलांचा विचार करतो तेव्हा या सगळ्या कला आतून कुठेतरी जोडलेल्या आहेत असं लक्षात येतं. जरी स्वतंत्र त्यांचं अस्तित्व असलं आणि स्वतंत्र मार्गही असले, माध्यम वेगळी, साधनं वेगळी, तरी पण आतून एक धागा त्यांच्यामध्ये निश्चितच आहे. तर मग जर साहित्यिक मनुष्य त्यांनी साहित्य वाचलं पाहिजे किंवा पुस्तकं वाचली पाहिजे असं नाही आहे ना. चित्रकाराचं सुद्धा भरपूर जर वाचन असलं तर त्याला पुष्कळ गोष्टी या वाचनातून मिळू शकतात, त्याचं आकलन अधिक स्पष्ट होऊ शकतं.
आता संगीताच्या बाबतीत कसं आहे की त्यांना असं म्हणता येईल की आम्ही आपल्या सुरात मग्न असतो. त्या कशाला शब्द का हवे, शब्द कशाला पाहिजे. परंतु चांगल्या कविता जर त्यांनी वाचल्या तर कदाचित त्यांच्या वादनात सुद्धा काही त्यातून प्रगल्भता निर्माण होऊ शकेल. तसे ते रूपबंध तयारच झालेले असतात, साचे असतात. बरोबर. पण त्या साच्यामध्ये कुमार सारख्या माणसाने काही वेगळं केलं ना. धुन उगम, धुन उगम हे वेगळंच आहे ना, की त्या परिपाठीतून नाही आलेलं. तर तसं संगीतकारांच्या बाबतीत होऊ शकतं. मग ते त्यांचं वाचनच आहे ना एक प्रकारे. तर ते शोधाशोध वाचन, ते लोकगीत, ते सगळं ऐकणं. कुठल्या तरी मध्य प्रदेशातलं स्टेशन आहे निमोरिया. ते निमोरिया स्टेशनचं नाव पाहिल्यावर मला कुमारची रचना आठवली. निमोरिया म्हणजे कुमार ह्या प्रवास करत असताना कधीतरी ते स्टेशनवर गेलेले आहेत आणि निमोरिया लक्षात राहिलं त्यांच्या. नाही ते म्हणजे कुठलाही मनुष्य, मग तो संगीतकार असो की चित्रकार की अन्य कोणी, वाचन ही गोष्ट अपरिहार्य आणि त्याला जगाचे विविध अनुभव त्यामधून मिळतात. आणि थोर कलाकृतीचं वाचन हे कधीही वाया जात नाही. ते आपल्याला समृद्धच करत असतं. म्हणजे एवढ्यासाठी तरी वाचन करायला काही हरकत नाही. त्यामुळे जसं आता सर म्हणाले तसं नुसतं वाचाल तर वाचाल नव्हे, तर वाचाल, लिहाल, गाल, वादन कराल, चित्र काढाल, खरं सगळंच कराल. तर ते करायला हवं. सगळं पुस्तक वाचल्यावर असा एक सूर इथे मिळाला किंवा एक सामायिक धागा म्हणून सगळ्या लेखांमधला मिळाला, की जे काही तुम्ही बहुतेक असं प्रतिपादन बहुतेक करताय की जे समीक्षा सिद्धांत साहित्याला लागू होत आहे, विशेषतः आपले भारतीय जे संकल्पनांमधले आहेत जुन्या साहित्याचे, ते फक्त साहित्यापुरते मुळात नाही, तर ते सगळ्याच कलांसाठी. आपण त्याला साहित्यापुरतं खरं तर अडकून ठेवलंय कुठेतरी, पण प्रत्यक्षात ते दृश्यकलेसह सगळ्याच कलांना लागू होतात असं मला जाणवलं. आणि मलाही ते फार महत्वाचं वाटलं. मलाही ते पटतं माझ्या एका छोट्याशा अभ्यासाच्या पातळीला. पण जसं मी नेहमी म्हणतो की स्टायलिस्टिक्स या विषयाचा आपण मराठीत भाषांतर भाषा शैली विज्ञान केलं, पण स्टायलिस्टिक्सचं खरं सहज सोपं शैलीशास्त्र आहे. ते संगीतालाही लागू होऊ शकतं, ते नाटकाला लागू होऊ शकतं, ते जिम्नॅस्टिक सारख्या खेळालाही लागू होऊ शकतं. शैली ही काही फक्त साहित्याची गोष्ट नसते, शैली सगळ्या याच्यात असते. तर असं कुठेतरी तुम्हाला या पद्धतीचं सांगायचं होतं का? माझं काही चुकतंय? नाही, म्हणजे जरूर सांगा. आम्ही मुळामध्ये साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे त्या संकल्पना आम्हाला ठाऊक होत्या. बरोबर. की अभिधा, लक्षणा, व्यंजना, त्यानंतर मग या संकल्पनांचा उपयोग करून जे साहित्यशास्त्रज्ञ संस्कृतमध्ये त्यांनी लेखन केलं आहे, त्यापैकी कुंतकांचं वक्रोक्ती जीवित आहे, आनंदवर्धनाचं ध्वन्यालोक आहे. तर हे सगळं वाचत असताना असं वाटायला लागलं की ह्या संकल्पना केवळ कवितेसाठी म्हणजे साहित्यासाठी किंवा नाटकासाठी नाही, त्या संगीतासाठी असू शकतात, त्या दृश्य कलांसाठी म्हणजे नाटकासाठी तर आहेतच, बरोबर, तर त्या चित्रांसाठी का असू नये. याचा जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा मग मी ध्वनी सिद्धांताचं जे मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे मावा पटवर्धन आणखी, तर ते सगळ्या पुस्तकातून मला असं ध्यानात आलं हळूहळू की आपण ध्वनी सिद्धांताच्या सहाय्याने चित्राचा अर्थ लावू शकतो का, विश्लेषण करू शकतो का, मूल्यमापन करू शकतो का, बघावं आपण जरा. मग या दृष्टीने काही प्रयत्न केले. तेव्हा असं लक्षात आलं की चित्रकार काय करतो, तो दृश्य उभी करतो, रेषा किंवा रंगांचा उपयोग करतो. हा वाच्यार्थ आहे. म्हणजे ती माणसं बसलेली आहे, तेव्हा मनुष्य बेडवर पडलेला आहे, त्याचा भाऊ किंवा नातलग कोण असेल तो समोर बसून फोन करतो आहे, किंवा पाठमोरी सून आहे तिकडे, किंवा मुलगा चिंतेत आहे, छोटं मूल, हे काय आहे, हा वाच्यार्थ आहे. पण या वाच्यार्थामधून जो ध्वन्यर्थ निर्माण होतो तो निर्माण होतो की प्रत्येकाच्या मनामध्ये दुसऱ्या माणसाविषयी असलेला एक गंड
किंवा एक किंतु हेतू हम्म. आणि तो काहीसा अमानुष असतो. हम्म. हे त्यामधून जेव्हा जाणवतं तेव्हा चित्रकार रंगरेषांच्या साह्याने वाच्यार्थ निर्माण करतो आणि त्या वाच्यार्थातून पाहणाऱ्याला, रसिकाला तो ध्वन्यर्थ जाणवतो. वा. म्हणून मी म्हटलं ना की अर्थ सांगता येत नाही, जे पाहतो ते जाणवतं तोच अर्थ, वा. पण तो ध्वन्यर्थच असतो. ध्वन्यर्थ हा. खरं आहे. तसंच आता आपण पाहतो की माणसं बसलेली आहेत, हम्म. कॉफी घेत आहेत, संध्याकाळचं जेवण करायचं आहे. हम्म. मुलगी आहे, पाठमोरी मुलगी आहे, हम्म. तिकडे एक मुलगा आहे, आणखी एक मुलगी आहे, आई आहे, एक वडील आहेत. हम्म. बोट काळी आहे त्यांची, आवळलेली आहेत. हम्म. चेहरे अत्यंत उदास आहेत, हडकुळे आहेत, हम्म. अंधार दिसतोय, एक दिवा फक्त लावलेला आहे. वर काहीतरी धुसर एक चित्र आहे, बर. कदाचित ते येशू ख्रिस्ताचं असावं. बर. हे सगळं आपण पाहतो हम्म. तेव्हा संध्याकाळचं जेवण, ही माणसं बसलेली आहेत. खरं आहे. हे कदाचित पोटॅटो इटर्स हम्म. नावाचं चित्र आहे. ते हम्म. बटाटे खात आहेत. बटाटे पिकवणारे हे शेतकरी आहेत. बरोबर. त्यांची बोटं ती त्यामुळे राठ झालेली आहेत हम्म. आणि आता ते जेवतायत. हम्म. हा वाच्यार्थ आहे. हम्म. हा वाच्यार्थ जुळवला हम्म. विन्सेंटनी. हम्म. आणि आपण काय पाहतो, हम्म. आपल्यापर्यंत काय पोचतं, हम्म. तर या लोकांचं भवितव्य काय. हम्म. हे आज कष्ट करतायत, जेमतेम काहीतरी संध्याकाळचं जेवणासाठी बटाटे पिकवतायत, वा. पुढे काय. पुढे काय. म्हणून त्यांच्या डोळ्यांमध्ये हम्म. ते भावरहित डोळे आहे. ते कुठे पाहतायत हम्म. समजत नाही. समजत नाही. हा ध्वनित अर्थ आहे. हम्म. आणि हा हम्म. आपण ज्या संज्ञा वापरतो, अभिधा, लक्षणा, व्यंजना, हम्म. त्यांच्या पलीकडे नाही. म्हणजे त्याच्या सहाय्याने आपण हे जाणून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो. बरोबर. म्हणून मी पटवर्धनांची चित्र किंवा ही विन्सेंटची सुद्धा, हो. ही शक्य आहे का हम्म. ध्वनी सिद्धांताच्या सहाय्याने खरं. समजणं, तर लक्षात आलं की आहे. म्हणजे हा सिद्धांत काही केवळ काव्यासाठी नाही, तो मुळामध्ये ते पूर्वी काव्याचाच एक भाग नाटक असायचं. आणि नाटक तर दृश्यकला आहे ना, खरंच आहे. दृश्यकला आहे. त्यात श्राव्य हे शब्दच असतात खरंय. फक्त. खरंय. त्यामुळे जर नाटकासारख्या दृश्यकलेच्या बाबतीत ध्वन्यर्थ शक्य आहे, तर चित्रकलेच्या बाबतीत नक्कीच नक्की शक्य आहे. शक्य. आणि त्या अर्थाने आपण खरंय. ते पाहू शकतो. वा. सुदैवाने काय झालं, म्हणजे मी असा विचार करत होतो, खूप वर्षापूर्वी काही लेख लिहिले आहे, तेव्हाही तिथे माझं ते विधान आहेच की ध्वन्यर्थ वगैरे. त्यामुळे तो तुमच्या मनात खूप खूप वर्षापासून तो आहे. हा. आणि इथे आता तो प्रकट प्रत्यक्ष झाला. सोदाहरण असं म्हणायचं. आणि अनायसे मग मी जेव्हा बेडेकरांच्या पुस्तकाचं संपादन सुधीर पटवर्धनांनी केलं, तेव्हा मी सगळं त्यांचं वाचलं आणि त्यानिमित्ताने एक लेख मी त्या पुस्तकासाठी लिहिला होता. तेव्हा लक्षात आलं की बेडेकरांचा विचार सुद्धा असाच दिसतोय की भारतीय साहित्यशास्त्र हे केवळ काही काव्यासाठी नाही, ते अन्य कलांसाठी सुद्धा आहे. संभाजी कदमांचा जो आहे कलास ग्रंथ, तर त्या ग्रंथातून सुद्धा हे प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे चला, आपल्याला मोठ्या लोकांचा आधार आहे. आता तुम्ही बेडेकरांचं नाव घेतल्यामुळे मला सगळं सौंदर्यशास्त्र म्हणजे आपल्या मराठीतल्या वाचकांना मला वाटतं ते मर्ढेकरांमुळे माहित असतं, त्याचा जो मूळ धागा असतो तो. पण मला बदलती जी आता जगभरातली सगळी समीक्षा दिसतेय, तर त्याच्यात सगळे इझम्स मुळात मागे पडताना मी बघतोय. खरं तर म्हणजे फेमिनिझम पासून ते सगळ्याच सेंट्रिझम्स पर्यंत. आणि एकसंध डिस्कोर्स हा संहिता एकसंध म्हणून आपण बघावी, अशा पद्धतीचा नवा विचार मला दिसतोय इथे. सौंदर्यशास्त्र साहित्यातही आणि दृश्यकलेत देखील आता पूर्वीच्या तेजाने झळकेल का, थोडक्यात असं खरं मला विचारायचंय. नाही, हे तिकडे काय, हे थोडं टप्प्याटप्प्याने झालं. म्हणजे मुळामध्ये यामध्ये सोस्यूर या भाषा वैज्ञानिकाने आपल्याला विचार करायला प्रवृत्त केलं आणि त्यातून मग इतर ते चिन्हमीमांसा इत्यादी, कथामीमांसा, या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. तेव्हा स्वाभाविकच टेक्स्ट आहे, ही संहिता आहे किंवा हे काय आपण एक रचना आहे असं आपण म्हणायला लागतो. बरोबर. तर त्या रचना तर संपूर्ण पाहिजे, म्हणजे संपूर्णच पाहिल्याशिवाय ती उलगडू शकणार नाही का. त्यामुळे हिचं सौंदर्य कशात आहे, सौंदर्य म्हणजे काय, इत्यादी गोष्टीचा विचार
असण्यापेक्षा ही जी काही रचना आहे तिचा अगदी प्रत्येक कण कण तपासून ही रचना अशी एकसंध आहे की निखळलेली आहे की त्याचं म्हणजे तिचा मध्य जो आहे तो मजबूत आहे की निखळलेला आहे. तर हे सगळं विचार आता हल्ली जे करायला लागलेले आहेत. तर याचं पूर्वरूप कसं होतं ते होतं न्यू क्रिटिसिझम मध्ये. म्हणजे ते झाडाची एक फांदी नाही, सबंध झाडच. मग त्याचा तो एक अवयव म्हणून फांदी असा विचार तिकडे होता सुरुवातीला. तो हळूहळू या वेगवेगळ्या आणि वेगवेगळी शास्त्र त्याला मिळाली. म्हणजे मानसशास्त्र, भाषाशास्त्र, म्हणजे लाका वगैरे हे जे लोक आहेत, त्यात देरिदा, या सगळ्यांनी हळूहळू तो विचार अधिक विकसित केला असं आपण म्हणायला काही हरकत नाही. मला नेहमी युरोपमध्ये फिरताना असं जाणवलंय की एकंदर तिथलं जे दृश्य कलेकडे जी बघण्याची एक सामाजिक नजर देखील आहे ना, ती थोडी अधिक खोल आहे. म्हणजे लहानपणापासून दृश्यकलेचे संस्कार देखील वेगळे होतात त्यांच्यावरती. लहान लहान मुलंही ज्या बारकाव्यांनी चित्रांकडे बघतात. तर आता आपल्याकडची परिस्थिती अर्थात बदलत चालली, पण तिथे मला जास्त वाटतं. पण त्याच वेळी मला हेही सांगायला हवं की अगदी स्वित्झर्लंड सारख्या शिस्तबद्ध अशा देशामध्येही आता अत्यंत वेडीवाकडी चितारलेली ग्राफिटी आणि ते हिपहॉप मुवमेंटचं जे खरं अंग आहे, पण त्यांनी अख्खं भरून गेलेले रेल्वे प्लॅटफॉर्म्स मी स्वतः मागच्या वर्षी आता बघितलेत. तर आता भविष्य काळामध्ये एकंदर जगभरात आणि विशेषतः भारतात दृश्यकला ही कुठली वळणं नवी घेत जाईल असं तुम्हाला वाटतं? आता खरं दृश्यकलेवर 2-3 संकट आहेत. एक तर हळूहळू त्यातलं गांभीर्य कमी होत गेलेले आहे. हॅपनिंग सारख्या गोष्टींना अधिक महत्व आलं. आधी मध्ये छान गोष्ट झाली होती, म्हणजे इन्स्टॉलेशन्स करून सामाजिक वास्तव दाखवायचा, विचार व्यक्त करायचा, पण ते हळूहळू मागे पडत गेलं आणि हॅपनिंग सारख्या गोष्टी जास्त जास्त होत गेल्या. आणि मग कुठली एखादं जुन्या काळी एखाद्याने एक प्रयोग केला, म्हणजे ते टॉयलेट सीट आणली, ठीक आहे, पण आज नाही ना. आज तुम्ही त्याच गोष्टी करून कसं चालेल? पण कोणतरी विझलेल्या सिगरेटच्या थोटका तेच कलाकृती, भिंतीवर चिकटवलेलं केळं म्हणजेच कलाकृती, हे असं हळूहळू जे होत चाललंय तो ऱ्हास आहे. म्हणजे तो केवळ पब्लिसिटी स्टंट आहे असं तुम्हाला वाटतं का? हा, म्हणजे पब्लिसिटी स्टंट तर दिसतो त्यामधून, पण कला ही किती तुच्छ गोष्ट आहे. ते महान कलाकारांचं जे काही कौतुक आपण करतो ते त्यांच्या डोक्यात नाही आहे. ती एवढी काही महत्वाची गोष्ट नाही, तुच्छ आहे. मला एकदम आठवलं, मीना प्रभूंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की त्या टेट गॅलरीला जातात आणि तिथे एका खोलीत नुसते कांदे का टोमॅटो असे पसरलेले असतात बस, आणि बाकी अख्खी जी असते खोली. तर त्यांनी केलं की माझ्या तरी ही कला माझ्या आकलनाच्या बाहेर, याला का दृश्य कला म्हणायचं? आमच्याकडे घरोघरी गावात कलाकृती कांदे पसरलेले आहेत, सगळीकडे आहे. पण दुसरं जे संकट आहे ते आता एआयचं आहे. म्हणजे चित्रकाराला काहीही करा, ब्रश उचलावा लागत नाही, पेन्सिल उचलावी लागत नाही, चित्र तयार होतात, वाटेल तशी होतात. आणि अत्यंत म्हणजे त्यात कल्पनाशक्ती प्रचंड असते, पण ती सगळी अरेंजमेंट आहे ना, ती सगळी निर्माण केलेलं आहे कोणी, यंत्राने निर्माण केलेलं आहे. तर ते देखील एक चित्रकलेवरचं मोठं संकट सध्या. त्यामुळे भविष्य काय आहे हा आज सांगता येत नाही. म्हणजे आम्हाला प्रत्यक्षामध्ये रंग, ब्रश, शाई, पेन्सिल ह्या गोष्टी आवडतात आणि हे काम ज्यांनी केलं त्यांच्याविषयी आदर आहे अतिशय नितांत. पण हे नवे जे प्रयोग होत आहेत ते प्रयोग एवढे काही मनाला भिडत नाही. एक क्षणभर त्याचं कौतुक वाटतं बस, बाकी पुढे काही वाटत नाही. त्यामुळे हा प्रश्नच आहे की आता काय होणार. दुसरं असं एक तिसरं जे संकट आहे ते असं आहे की व्यापारीकरण झालंय. म्हणजे एकतर भारतामध्ये कधी नव्हे इतकी चित्र, हॉटेल्स, घर बांधतात कॉर्पोरेट मध्ये, CSR फंड्स असल्याने सगळ्यामुळे वेगवेगळे खूप ठिकाणी, आणि ते घाऊक प्रमाण जणू काही कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे की बाबा एवढी अशी अशी चित्र पाहिजे, करून दे. तर तो एक प्रकार आहे, तो कलेला मारक आहे नॅचरली. म्हणजे आपलं घर सजवण्यासाठी विशिष्ट रंगसंगती असलेलं एक चित्र पाहिजे किंवा त्या पद्धतीची चित्र पाहिजेत.
हम्म. तर हे जर होत असेल, ठीक आहे, त्या कलावंताचा पोटापाण्याचा प्रश्न मिटतो, गोष्ट बरोबर आहे. पण कला म्हणून काय? कला म्हणून त्याला काही महत्व नसतं. आणि या गोष्टीकडे जर नवे चित्रकार गेले तर मग पुन्हा हाच प्रश्न की कलेचं भवितव्य काय? तर अशा एका ठिकाणी आपण तिठ्यावर उभा आहोत आणि कुठला रस्ता कुठे जाईल काही सांगता येत नाही. वा, किती सुंदर. फार नेमक्या पद्धतीने सरांनी आता हे विश्लेषण केलं. काय काय येणार आहेत हे माहीत नसलं तरी मुळात जे पक्क असतं, जे स्वच्छ असतं, जे खरं असतं ते काळाच्या कसोटीवर नेहमी टिकतं असं मला स्वतःला आतून वाटतं. आणि हे जे चित्रालोक हे आपलं जे पुस्तक आहे हे पुढे अनेक दशकं वाचकांना निरतिशय आनंद देत राहील असं मला स्वतःला वाटतं. कारण तो आनंद पुन्हा दुहेरी आहे. म्हणजे एक त्यातला आनंद शब्दांचा आहे, एक त्यातला आनंद दृश्य जाणीवेचा आहे, एक अजूनही त्याच्यात मला असं वाटतं की ज्यांना चित्रकला समजत नाही असं जर तुमच्यापैकी, कारण मी त्यातला आहे, म्हणजे माझी पत्नी चित्रकलेची जरा रसिक असल्यामुळे खरं मला हळूहळू तिच्यामुळे एक्सपोजर मिळाला अनेक वर्ष असं आपण म्हणूया. पण माझी काही चित्रकला कधी ग्रेट वगैरे काही नव्हती. म्हणजे अगदी चेष्टेत सांगायचं तर आमच्या अॅनाटॉमीच्या मॅडम होत्या, शर्मा मॅडम, तर त्या मला म्हणायच्या, अरे आशुतोष तू एवढा चांगला हुशार विद्यार्थी आहेस पण तू फक्त आर्टरी आणि व्हेनचा साईज लक्षात घे, आर्टरी मोठी दिसू दे व्हेनपेक्षा, तेवढंच तू केलंस वर्तुळ तरी मी तुला पैकीच्या पैकी मार्क देईन. असा जो मुलगा होता, तिथून मी तुम्हाला खात्रीने सांगतो की माझ्या लेखक किंवा गायका प्रवासात मी चित्र जाणीवपूर्वक बघत गेलो, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नक्की त्यांनी मला मोठा नसला तरी एक स्वतःपुरता आनंद मिळाला. तसा तुम्हाला आनंद हे पुस्तक वाचल्यावर मिळू शकतं. हे पुस्तक मला जर आधी विशित मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं असं मला वाटलं. जरूर हे पुस्तक घ्या. पॉप्युलर प्रकाशनने अतिशय चांगलं निर्माण केलेलं पुस्तक आहे. त्याची जी एक प्रोडक्शन म्हणून जे मूल्य असतं ते देखील निर्मिती मूल्य हे अतिशय सघन आहे. त्यात खरी अनेक चित्र सगळी मुळात प्रिंट्स आहेत आजकाल, जे कमी वेळेला आढळतं. आणि सर, मगाशीच मी सरांना कॅमेरा बंद असताना म्हटलं ते सगळ्यात शेवटी सांगतो की सर बहुतेक संगीतातले देखील असावेत असं मला वाटलं. ते म्हणाले नाहीयेत, पण आता ते बहुतेक पुढच्या जन्मी तुम्ही जाणार बरं का तिकडे. कारण ते एका छान लयीत आत्ता इतका आपल्याशी संवाद साधत होते. एक अत्यंत चांगला गंभीर विलंबित समजा एक तालातला ख्याल ऐकावा असा आत्ता हा सगळा आजचा एपिसोड बुकब्रोचा झाला. एक छान मैफल तुमच्यामुळे सरांनी, मनापासून आभार. तुम्ही अमरावतीतनं इथे पुण्यात वेगळ्या कार्यक्रमासाठी आला होता, अगदी घाईघाईत शेड्यूल ऍडजस्ट करून तुम्ही माझ्या घरी आलात. खूप चांगलं वाटतंय. तुम्हाला वाकून फक्त अरे बापरे, महत्वाचं आहे ते. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.